नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज। कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। पाहुयात बातमी सविस्तरपणे। मान्य श्री डॉक्टर अजय मोरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली प्राध्यापक नामदेवराव जाधव साहेब, राजमाता जिजाऊ साहेब यांचे वंशज तसेच छत्रपती शिवाजी महाराज द मॅनेजमेंट गुरु या बेस्ट सेलर पुस्तकाचे लेखक वतका शिकागो सर्वधर्म परिषद अमेरिका यांचे काल माणगाव नगरीमध्ये आगमन झाले। यावेळी माणगाव येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। यावेळी रायगड जिल्ह्यामध्ये पालकमंत्री पदावरून वाद न सुटण्याचा प्रशासनाकडून रस्त्यासारख्या मूलभूत प्रश्नांची उत्तरे कशी अपेक्षित करावी असा तिखट सवाल पक्षाध्यक्ष नामदेवराव जाधव यांनी संविधान दिनी माणगाव येथील शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित केला। मुंबई गोवा महामार्गाचे काम तब्बल 18 ते 20 वर्षे रखडलेले असताना अपघाताचं प्रमाण दिवसेंदिवस सुरू आहे। महामार्गावर खड्ड्यांची परिस्थिती भयानक झाल्यानं तहसीलदार तसेच जिल्हाधिकारी रोज याच खड्ड्यातून प्रवास करीत असतात। रायगडच्या राजकारणात विकासाची साखळी सुटणार नाही अशी भूमिका जाधव यांनी मांडली। तसेच घरोघरी बसवलेल्या अदानी नावाच्या स्मार्ट मीटर बाबतही त्यांनी आक्षेप नोंदवला। मीटर बसवणे बंधनकारक नसतानाही नागरिकांवर सक्ती होत असल्याचा आरोप त्यांनी केला। जनतेत पक्षाला चांगला प्रतिसाद मिळत नसून सुरक्षित तरुणांना उमेदवारी देऊन आगामी निवडणुकात भक्कम यश मिळेल असा विश्वासही नामदेवराव जाधव यांनी व्यक्त केलाय। ब्युरो रिपोर्ट सचिन पवार, कोकण वार्ता न्यूज, रायगड। रायगड जिल्ह्यामध्ये अनेक नागरिकांच्या तक्रारी आमच्या सनद शासन पक्षाकडे अशा आलेल्या आहेत की काही लोकांनी स्मार्ट मीटर बसवलेले आहेत। अर्थात ते बसवण्यासाठी काही कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे। त्या कॉन्ट्रॅक्ट दिलेल्या कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना इन्सेंटिव्ह ठेवलेले आहेत की तुम्ही जास्तीत जास्त लोकांच्या गळ्यात हे स्मार्ट मीटर मारा आणि तुम्ही स्मार्ट आहात हे सिद्ध करा, तुम्हाला जास्त पगार मिळेल। जास्त पगार, जास्त इन्सेंटिव्हच्या चक्करमध्ये ही पोरं वेगळ्या सोसायटीमध्ये जात आहेत, वेगळ्या लोकांचे मीटर काढतायत, न कळवता काढतायत, काही लालच देऊन काढतायत, तुमचं बिल कमी होईल वगैरे असं सांगतायत। आणि खरोखर सुरुवातीला 2-3 महिने थोडंसं बिल जे आहे ना आपल्या जुन्या बिलापेक्षा थोडंसं कमी येतं। आणि हे आमिष काय दाखवतात माहिती आहे का की तुम्हाला हे मीटर आम्ही फुकट बसवून देतोय, ते फ्री आहे आणि त्यांनी तुमचे लाईट बिल कमी येतं। सुरुवातीला असं वाटतं की लाईट बिल कमी आले, पण त्याच्यानंतर ते काय करतात, ते लाईट बिल डायरेक्ट 4 पटच व्हायला लागलेले आहे आणि त्या मीटरचे पण पैसे त्यात नंतर वसूल केले जातात। आणि कुठून आपल्याला दुर्बुद्धी सुचली आणि आपण स्मार्ट मीटर बसवला अशा प्रकारच्या लोकांच्या भावना आहेत। जी काय ऑलरेडी त्यांची बिल येत होती 400-500 रुपये, ते आता 2-2 हजारापर्यंत जायला लागलेत आणि त्यामुळे स्मार्ट मीटर ही एक नागरिकांची स्मार्ट फसवणूक आहे। नागरिकांचं एक स्मार्ट शोषणाची ही पद्धत झालेली आहे। याच्यामध्ये मोठमोठे भांडवलदार इन्व्हॉल्व आहेत। तुमच्या माहितीसाठी हे स्मार्ट मीटर बसवण्याची कंपनी ही अदानी यांची आहे। अदानी यांचे पार्टनर कोण आहेत सगळं तुम्ही शोधलं तर तुमच्या लक्षात येईल की नक्की हा खेळ कशा प्रकारे चाललेला आहे। ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज।